चालणार नाही। जनतेचा आवाज नेमका काय आहे, लोकांना काय वाटतंय हे दाखवण्याचा प्रयत्न या मोर्चाच्या माध्यमातून निश्चितपणे विरोधकांनी केलेला आपल्याला दिसतंय। त्यामुळे या सगळ्याची दखल निवडणूक आयोग कसं घेतं हे पाहावं लागेल। पहिल्यांदा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या सोबत बैठक घेऊन या प्रमुख नेत्यांनी आपली भूमिका मांडली, आपले आक्षेप नोंदवले, वेगवेगळे पुरावे सादर केले, पण त्यावर निवडणूक आयोगाकडून फारसा काही सकारात्मक प्रतिसाद मिळत नाहीये हे लक्षात आल्यानंतर आता रस्त्यावरची लढाई करावी लागेल असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडीच्या आणि मनसेच्या नेत्यांनी आज ही पहिली रस्त्यावरच्या आंदोलनाची ठिणगी टाकलेली आहे आणि त्याला एक चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय। पण ही लढाई पुढे कशी जाणार आहे, विरोधकांची या मुद्द्याच्या बद्दलची पुढची भूमिका काय असणार आहे याचं सुतोवाच कदाचित आजच्या या सभेच्या माध्यमातून होईल। प्रमुख नेत्यांची भाषणं होतील, त्या भाषणांच्या माध्यमातून हे नेते त्यांची पुढची दिशा काय असेल यावर भाष्य करू शकतात। त्यामुळे आज या मोर्चाच्या सांगतेला जे प्रमुख नेत्यांची भाषणं होणार आहे त्या भाषणांकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। तर अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे व्यासपीठावरती पोहोचलेले आहेत। जनरेशन नेक्स्ट ज्याला आपण म्हणतो तिसरी पिढी ठाकरेंची हे सुद्धा मैदानात उतरलेले आहे। ठाकरे कुटुंबीय आज या मोर्चामध्ये आहे। तिकडे रस्त्यावरती हातात हात घालून आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन ठाकरे बंधू या मोर्चामध्ये चालताना आपण बघितले। प्रमुख चारही पक्षांचे जे नेते आहेत ते नेते आज रस्त्यावरती उतरलेले आपण पाहिले। सचिन अहिर सुद्धा आहेत। प्रामुख्याने ठाकरे बंधूंनीच नेतृत्व केलंय या आजच्या मोर्चाचं आणि या मोर्चाच्या माध्यमातून आपलं शक्ती स्थान मुंबई आहे आणि या मुंबईच्या रस्त्यावरती आपण आजही एक मोठा मोर्चा काढू शकतो। हा आत्मविश्वास जो दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे तो आत्मविश्वास कार्यकर्त्यांमध्ये देण्याचा प्रयत्न आजच्या या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे आणि तिकडे निवडणूक आयोगाला एक इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्याच्या नंतर सभागृहापासून ते रस्त्यापर्यंत विरोधी पक्षाचा आवाज मात्र हा क्षीण होताना आपण बघितलेला होता। अनेक नेते, प्रमुख कार्यकर्ते, स्थानिक नेतृत्व हे सत्ताधारी पक्षाच्या वळचणीला जाताना दिसत होते। उद्धव ठाकरे आता मंचावरती पोहोचतायत, पुढच्या काही वेळातच राज ठाकरे सुद्धा पोहोचलेले आहेत आणि या सभेला पुढच्या काही क्षणात सुरुवात होईल। राज ठाकरे हे सभास्थळावरती व्यासपीठावरती पोहोचलेले आहेत आणि आता कुठल्याही क्षणी या सभेला सुरुवात होईल आणि प्रमुख नेत्यांची भाषणं ही सुरू होतील। तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची एकत्रित एंट्री ही झालेली आहे आणि सुप्रिया सुळे, बाळासाहेब थोरात काँग्रेसचे नेते सुद्धा आहेत आणि शरद पवार हे सुद्धा काही वेळापूर्वी तिथे पोहोचलेले आहेत। ते सुद्धा सभास्थळावरती पोहोचतील। जयंत पाटील, शेकापचे नेते जयंत पाटील सुद्धा यावेळी उपस्थित आहेत आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील हे सुद्धा यावेळी उपस्थित आहेत। तर ठाकरेंच्या ह्या दोन पिढ्या, एक जनरेशन नेक्स्ट आणि आत्ताची राजकारणातली पिढी, दोन ठाकरेंच्या या दोन पिढ्या आपण बघतोय। आता राजकीय पटलावरती या पिढ्या आपापली भूमिका बजावतायत आणि विनंती करतो की आपण संबोधित करा। या मोर्चाच्या सभेला सुरुवात झाली आहे। माननीय बाळासाहेब थोरातांना विनंती करतो की आपण संबोधित करा। तर सुरुवातीला बाळासाहेब थोरात हे या मोर्चाला संबोधित करणार आहेत। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष या मोर्चाला उपस्थित राहिले नाहीत, त्यामुळे त्याच्यावरून सुद्धा राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगलेली होती। काँग्रेसचे प्रमुख नेते का आले नाहीत असा प्रश्न विचारला जात होता, पण
बाळासाहेब थोरात यांच्या रूपानं काँग्रेसचा एक मोठा नेता या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे। राहुल झोरी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। राहुल, किती मोठी गर्दी समोर दिसतीये? काही तांत्रिक कारणामुळे राहुल पर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये, पण आपण बघतोय की आता या मोर्चाची सांगता सभेच्या माध्यमातून होणार आहे आणि प्रचंड गर्दी ही आपल्याला या संपूर्ण परिसरात झालेली दिसतेय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड हे प्रमुख नेते या मोर्चाला उपस्थित आहेत आणि या मोर्चाच्या माध्यमातून एक राजकीय शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न सुद्धा विरोधी पक्षांकडून केला जातोय। पुढच्या काही वेळातच या मोर्चाच्या सभेला सुरुवात होणार आहे आणि सगळ्या प्रमुख नेत्यांची भाषणं इथं पार पडणार आहेत। कदाचित या भाषणांच्या माध्यमातून पुढची रणनीती काय असेल या मुद्द्याच्या बद्दलची हे स्पष्ट केली जाऊ शकते, कारण आज मोर्चा काढून रस्त्यावरच्या लढाईला तरी विरोधकांनी सुरुवात केलेली आहे। खरं तर देशाच्या लोकशाहीचा कडा जर कोण असेल तर ती निवडणूक प्रक्रिया आहे, सामान्य माणसाचं मत आहे आणि ही लोकशाही बळकट करण्याचं काम सामान्य माणसाच्या मतातून होत असतं। या देशातलं गावातलं सरकार असेल की मग दिल्लीतलं सरकार असेल, हे निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमातून निवडलं जातं, मतदानाच्या माध्यमातून ते निवडलं जातं। पण सामान्य माणसाचं जे मत आहे ते मत आपण ज्याला दिलेलं आहे त्याच्यापर्यंत पोहोचावं, याच्यासाठी म्हणून निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणली जावी हा आग्रह धरत विरोधी पक्षांनी आज सत्याचा हा मोर्चा आयोजित केलेला आहे। या मोर्चाच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रियेमधले जे वेगवेगळे घोळ आहेत, मतदार यादींमधले घोळ आहेत, ते सगळे दूर केले जावेत अशा प्रकारची भूमिका मांडत आज हा मोर्चा मुंबईच्या रस्त्यावरती विरोधी पक्षांनी आयोजित केलेला आहे। निवडणूक आयोगाला एक प्रकारचा हा इशारा आहे की जर विरोधी पक्षांच्या त्या आक्षेपांवर आपण सकारात्मक प्रतिसाद दिला नाही तर या पुढच्या काळामध्ये रस्त्यावरची लढाई विरोधी पक्षांकडून लढली जाईल। कदाचित निवडणुकांवरचा बहिष्कार असेल, निवडणुकांना सामोरं न जाणं, असे वेगवेगळे पर्याय हे अवलंबले जाण्याची शक्यता वर्तवली जाते। अशा प्रकारचं सुतोवाच हे विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात आलेलं होतं। शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, जयंत पाटील हे सगळे व्यासपीठावरती विराजमान झालेले आहेत आणि आदित्य ठाकरे हे व्यासपीठाच्या खाली बसलेले आहेत, म्हणजे व्यासपीठावर खाली बसलेले आहेत। तर रस्त्यावरच एक छोटेखानी व्यासपीठ बनवण्यात आलेलं आहे। या व्यासपीठावरती प्रमुख नेते हे आता पोहोचलेले आहेत आणि शरद पवार सुद्धा व्यासपीठावरती विराजमान झालेत। शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आज एका फ्रेम मध्ये दिसतायत। खरं तर हे पहिल्यांदाच घडतंय की दोन ठाकरे बंधू आणि शरद पवार हे एका फ्रेम मध्ये आपल्याला दिसतायत। शरद पवार यांनी महायुतीतून किंवा युतीमधून भाजपच्याकडून उद्धव ठाकरेंना आपल्या सोबत आणण्यामध्ये यश मिळवलेलं होतं, पण आता त्यांच्या साथीनं राज ठाकरे सुद्धा आपल्याला येताना दिसतायत। आता महाविकास आघाडीमध्ये त्यांची थेट एंट्री होते की नाही हे पाहावं लागेल, पण सध्या तरी या व्यासपीठावर ही जी फ्रेम आहे ती फ्रेम अतिशय महत्त्वाची आहे।
काही वर्षांपूर्वी राज ठाकरेंनी शरद पवार यांची एक मुलाखत घेतलेली होती, ती तुम्हाला आठवत असेल। त्या मुलाखतीमध्ये जेव्हा राज ठाकरेंनी प्रश्न विचारला होता शरद पवार यांना, उद्धव ठाकरे की राज ठाकरे, तेव्हा शरद पवार यांनी अतिशय चपकल असं उत्तर दिलेलं होतं, ठाकरे परिवार असं म्हटलेलं होतं। आणि आज या फ्रेममध्ये आपल्याला दिसतंय की हा ठाकरे परिवार त्यांनी सोबत आणलेला आहे। खरं तर बाळासाहेब असतील किंवा शरद पवार असतील यांची जी मैत्री आहे सर्वश्रुत होती, पण त्याचबरोबर त्यांचा राजकीय विरोध सुद्धा सगळ्यांना माहीत होता। दोन वेगळ्या विचारधारा, एक हिंदुत्ववादी विचारधारा आणि दुसरी पुरोगामी विचारधारा, सातत्यानं त्यांच्या त्या विचारधारेतला जो राजकीय संघर्ष आहे तो महाराष्ट्रानं पाहिलेला होता बाळासाहेब आणि शरद पवार यांच्यामधला। पण तो संघर्ष मिटवत पुढच्या काळामध्ये राजकीय दृष्ट्या कधी कुणाला वाटलं नव्हतं की हे दोन राजकीय पक्ष एकत्र येऊ शकतात, पण शरद पवार यांनी ती किमया साधली आणि महाराष्ट्रामधला एक प्रयोग महाविकास आघाडीच्या माध्यमातून करण्यात आलेला होता। भाजपची साथ सोडून उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीच्या सोबत गेलेले दिसले, राज्याच्या मुख्यमंत्री पदावर ते विराजमान झाले आणि हा सगळा प्रयोग करण्यामध्ये शरद पवार यांची भूमिका अतिशय महत्त्वाची होती। आणि आज या फ्रेममध्ये त्यांनी राज ठाकरे यांना सुद्धा जोडलेलं दिसतंय। आता या सगळ्यामध्ये कदाचित कुणाचा काही वर्षांपूर्वी विश्वास बसला नसता की महाराष्ट्राच्या राजकारणात ही अशी एक फ्रेम असू शकते, असं एक चित्र राजकीय वर्तुळात निर्माण होऊ शकतं, असं कोणी सांगितलं तर त्याला कोणी वेड्यात काढलं असतं। आणि हे विराट दृश्य आता आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे की या मोर्चाच्या माध्यमातून विरोधी पक्षांनी आपली एक मोठी ताकद मुंबईच्या रस्त्यावरती दाखवलेली दिसतेय आणि लोकांनी त्याला प्रचंड प्रतिसाद दिल्याचं दिसतंय। आतापर्यंत व्यासपीठावरची दृश्य दिसत होती, पण मुंबईच्या रस्त्यावरती आज विरोधी पक्षांनी आपण क्षीण नाही आहोत आणि आपला आवाज सुद्धा आजही बुलंद आहे हे सत्ताधाऱ्यांना आणि त्याचबरोबर निवडणूक आयोगाला सुद्धा दाखवून देण्याचं काम केलेलं आहे। निवडणूक आयोगाला विरोधी पक्षानं उपस्थित केलेले प्रश्न, विरोधी पक्षांनी उठवलेला आवाज दुर्लक्षून चालणार नाही, त्याची दखल घ्यावी लागेल। आणि निवडणूक प्रक्रियेमध्ये विरोधी पक्ष सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे। संपूर्ण लोकशाहीमध्ये त्यांचा आवाज सुद्धा तुम्हाला ऐकावा लागेल, अशा प्रकारचा इशारा आज या विराट मोर्चाच्या माध्यमातून विरोधकांनी दिलेला आहे। कदाचित सत्ताधाऱ्यांना सुद्धा याची कल्पना नसावी, निवडणूक आयोगाला सुद्धा कल्पना नसावी आणि हे ठाकरे बंधू, जनरेशन नेक्स्ट, ठाकरे कुटुंब म्हणूया आपण, या सगळ्यांना एकत्र या मोर्चामध्ये दिसतंय। आणि ही जी गर्दी आहे ती गर्दी निश्चितपणे विरोधकांचा आवाज आणि त्यांची शक्ती बुलंद करणारी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। तर ठाकरेंची एक जनरेशन ही व्यासपीठावरती खुर्च्यांवर बसली आहे। राज ठाकरे आलेत, आपण थेट जातोय।